आझादनगर परिसरातील मद्रासचाळ येथे राहत्या घराचा स्लॅब कोसळून 12 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला होता. जयकुमार जयस्वाल या बालकाचा मृत्यू झाल्याने शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून कुटुंबियांना 10 लाख रुपयांचा निधी मदत म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे. बीटेक करणाऱ्या अनुराधा उदमले या मुलीला बीटेकच्या शिक्षणासाठी 17 लाख रुपये शैक्षणिक खर्च होता. वडील नसल्यामुळे मुलीचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी 10 लाख रुपयांची मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आलेली आहे. उर्वरित 7 लाख रुपये हे एज्युकेशन लोनच्या माध्यमातून कुटुंब भरणार आहे. याविषयी आज माजी महापौर नगरसेविका ठाणे महानगरपालिकेच्या मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मदत सुपूर्द केली आहे. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना देखील या संदर्भातली अधिक माहिती दिली आहे. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि अनेक नगरसेवक देखील येथे उपस्थित होते. तर या मदतीबाबतची विस्तृत माहिती या ठिकाणी माजी महापौर नगरसेविका मीनाक्षी शिंदे यांनी दिली आहे. खरं तर 2 आठवड्यापूर्वी माझ्या प्रभागात एक इन्सिडेंट घडला होता की घरावरचं स्लॅब पडून दुसऱ्या घरावरती तो पडलं आणि त्याच्यामध्ये 12 वर्षाचा जय जयस्वाल म्हणून एक मुलगा होता, त्याच्या जागीच निधन झालं. आणि ती जेव्हा गोष्ट साहेबांना कळली तर त्याच वेळी साहेबांनी आपण त्यांना मदत करायचं असं घोषित केलं होतं. आणि आज खऱ्या अर्थाने 10 लाखाची मदत त्यांना आपण केलेली आहे. साहेबांचं म्हणणं एवढंच होतं की त्या मुलाचा जीव आपण परत आणू शकत नाही, पण ते कुटुंब फार गरीब आहे. कारण त्यांचे मिस्टर जे बहादूर जयस्वाल आहेत ते टिपटॉपमध्ये मिठाईच्या शॉपमध्ये कामाला आहेत आणि घरची परिस्थिती खूप बेताची आहे. मला असं वाटतं आई आणि दुसरा मुलगा हे देखील त्या इन्सिडेंट्समध्ये इंजर्ड झाले होते. आणि खऱ्या अर्थाने महापालिकेचे आयुक्त सौरवराव यांनी मदत केली आणि त्यांचा हॉस्पिटलचा खर्च उचलला. तर खरं तर त्यांचं पण मी मनापासून आभार मानेल की त्यांनी पण संवेदनाशील म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व आहे हे सिद्ध केलं. आणि खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रात राज्यात काम करत असताना उपमुख्यमंत्री हे महाराष्ट्रभर फिरत असतात, पण ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये त्यांचं पालकत्व त्यांनी पालकमंत्री म्हणून काम केलेलं आहे. आणि पालक कसा असावा याचं उत्तम उदाहरण आजच्या ह्या इन्सिडेंट्समध्ये आपल्याला बघायला मिळतंय की खरं जे सरळ हाताने मदत करायची. मला असं वाटतं की हे जे गृहस्थ आहेत ते आमचे वोटर्स देखील नाही आहेत, तरी पण त्यांना मदत पोचली पाहिजे या भावनेने मदत करणारा माणूस, जो जातीपातीचं राजकारण न करता खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत कसं पोचायचं यासाठी कायम तत्पर असतात. आणि त्याचं उत्तम उदाहरण आज आपल्याला बघायला मिळालं. दुसरा इन्सिडेंट आपल्याकडे असा आहे की अनुराधा उदमले म्हणून जी मुलगी आहे जी बीटेक करते आणि DY पाटीलमध्ये तिचं ॲडमिशन झालेलं होतं आणि गेल्या 3 वर्ष ती त्या कॉलेजमध्ये आहे. पण त्यावेळी तिने 18 लाखाची तिची फीज होती आणि तिने 1 लाख फी भरली होती. आणि गेल्या वर्षभरामध्ये तिच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर पुढची 17 लाख फी पेंडिंग होती. आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे खूप धर्मसंकट होतं की पुढचं शिक्षण कसं करायचं, कारण तिच्या वडिलांचं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं. आता तिने मला असं वाटतं की एज्युकेशन लोनसाठी अप्लाय केलं आणि तिला 7 लाखाची एज्युकेशन लोन मिळतंय. पण पुढचे 10 लाखाचा जो डोंगर होता तो कोण भरणार या संभ्रमात ते होते. आणि त्यांनी ज्यावेळी ती घटना येऊन माझ्या कानावर टाकली त्यावेळी मी साहेबांशी याच्यावरची चर्चा केली. तर साहेब सरळ बोलले की जे काय असेल ते मी करेल, त्यांना फक्त सांगा ते 7 लाखाचं लोन आहे ते तुम्ही हे करा आणि पुढचे 10 लाखाची मदत आहे ती मी करेल आणि तिचं पुढचं शिक्षण आहे ते तिला पूर्ण करू दे म्हणून त्यांनी ते आशीर्वाद दिलेले. तर खऱ्या अर्थाने साहेबांनी ह्या ठाणे महापालिकेच्या हद्दीत म्हणजे ठाण्याचं पालकत्व घेतलेलंच, पण महाराष्ट्रभर पण ते असंच काम करतात. याचं उत्तम उदाहरण आज तुम्हाला ह्या 2 प्रकरणामध्ये बघायला मिळतं. उदमले मी खूप गरीब कुटुंबातील आहे. माझी मुलगी अनुराधा बापू उदमले ही गरीब कुटुंबातील असून तिची शिक्षणाची इच्छा खूप आहे, परंतु एवढे गरीब असल्यामुळे एवढे पैसे मुलीवरती आम्ही खर्च करू शकत नाही. तरीसुद्धा आमच्या वार्डमधील ताई मीनाक्षी ताई आहे, विक्रांत वायचं हे नगरसेवक आहेत, त्यांच्याकडे मी गेली. कारण माझे मिस्टर 1 वर्ष झालं, आत्ता वर्ष झालं की ते ऑफ झाले. त्यांचं खूप मोठं स्वप्न होतं की माझ्या मुलीला गरीब असलो म्हणून काय झालं, माझी मुलगी खूप शिकली पाहिजे ही त्यांची खूप इच्छा होती. म्हणून त्यांनी तिची DY पाटील इथं तिची ॲडमिशन घेतलं. परिस्थिती नसतानाही त्यांनी 1 लाख रुपये भरले. ते बोलले जे काही होईल ते होईल, मी पैसे भरून तिला शिकवी. परंतु काळाच्या योगाने त्यांचं हार्ट अटॅकमुळे त्यांचं अचानक निधन झालं. निधन झाल्यामुळं एवढा मोठा परिवार सांभाळणं माझ्याच्यानं खूप अवघड झालं होतं. कारण परिस्थितीशी झुंज देताना आपले साहेब म्हणजेच माझे लाडके भाऊ
एकनाथजी शिंदे हे बोलण्याप्रमाणेच ते खरंच प्रत्यक्षामध्ये तसेच करतात. त्यांचा मला असं वाटलं की त्यांचा कुठेतरी आपल्याला आता आधार भेटेल, म्हणून मी ताईंना येऊन भेटले आणि माझी परिस्थिती सांगितली. ताईंनी त्यांना सांगितलं तर ते खरंच लाडक्या भावाप्रमाणेच जशी मदत करतात तशीच ते मला बोलले, ताई तू काहीही काळजी करू नकोस, तुझ्या मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न आहे ना, तो मी मदत करीन, मी तुला, मी फी भरतो. 10 लाख रुपयाची त्यांनी आम्हाला मदत केली आणि मुलीचं जे आयुष्याचं पुढचं जे पाऊल उचलण्यासाठी त्यांचा हा खूप मोठा आधार आहे माझ्यासाठी.